समयानुसार कीर्तनकाराने चिंतन केली पाहिजेत। तेव्हा आज मकर संक्रांतीचा पर्व काळ आहे। मकर संक्रांत आणि मला वाटतं तो माय माऊल्यांचा महिला मंडळींचा सण आहे। मकर संक्रांतीमध्ये पुरुषांनी डोकंच घालायचं नाही। जेव्हा मिळेल तेव्हा मुकाट्या खायचं, आजचे दिवस जसं मिळेल तसं खायचं आणि गप्प बसायचं। आज फुल परवानगी, सगळा वेळ माय माऊल्यांना। तेव्हा आज मकर संक्रांतीचा सण केवळ स्त्रियांसाठी आहे। नागपंचमीचा सण केवळ स्त्रियांसाठीच आहे महाराज। दिवाळीचा सण सर्वांसाठी आहे। आपल्या वाट्याला सण आलाय, शिमगा चुना घालायचा आणि बोंबलायचं। आपल्या वाट्याला सण सुद्धा नीट नाही, कारण आपण आहोतच तसे। शिमग्याच्या सणे रामकृष्ण नमनी कोणी। तेव्हा आज मकर संक्रांत आहे आणि मकर संक्रांतीचा पर्व काळ आहे। आजच्या दिवशी तीळ आणि गुळ एकत्र केले जातात आणि ते एकमेकाला देऊन तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। त्याला अध्यात्माचाही आधार आहे। आजच्या दिवशी आजपासून सूर्यनारायण मकर राशीमध्ये काय करतो? प्रवेश करतो। आज उत्तरायणाला काय होतो? प्रारंभ होतो। आजपासून दिवस मोठा होतो आणि रात्र छोटी होते। तेव्हा मकर संक्रांतीचा पर्व काळ आहे। अध्यात्माच्या दृष्टीने मकर संक्रांती, त्याच्यामध्ये क्रांती शब्द आहे। क्रांती, विशेष प्रकारची क्रांती करणं, त्याचं नाव आहे मकर संक्रांती। विशेष प्रकारची क्रांती, क्रांती म्हणजे बदल। छत्रपती शिवाजी महाराजांनी क्रांती केली। आपल्या स्वसामर्थ्याने मोगलाच्या तावडीतून महाराष्ट्र सोडवला आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। याला क्रांती म्हणतात। क्रांती, बदल करणं, त्याला म्हणायचं क्रांती। तसं मकर संक्रांती याच्यामध्ये क्रांती शब्द आहे। विशेष प्रकारची क्रांती मानव देहामध्ये आल्यानंतर बद्ध अवस्थेतून मुक्त होणं ही खरी क्रांती आहे। विठाला बद्ध अवस्थेतून मुक्तीकडे जाणं, जन्म मरणाची यरझार संपवणं ही अशा प्रकारची खरी चांगल्या प्रकारची उत्क्रांती आहे, मकर संक्रांती आहे। वेदानेही मानवाला क्रांती करण्याची प्रेरणा दिलेली आहे। वेद सांगतो, वेदाने मानवाला मार्गदर्शन केलेलं आहे। उत्तिष्ठ, उठा, जागृत, जागे व्हा आणि जागे होऊन चालायला लागा, चालायला लागा। असो तो मा ज्योतिर्गमय, बरोबर आहे ना? असो तो मा, बरोबर आहे की चुकायला लागले? असो तो मा सद्गमय, वेदाचं वाक्य बरं। वेद सांगतो क्रांती करण्यासाठी, चालण्यासाठी वेद सांगतात, वेद मार्गदर्शन करतात मानवाला। असो तो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्युर्मा अमृतम गमय। विठ्ठल क्रांती करण्याचा उपदेश वेदाने केला। असत्याकडून सत्याकडे जा, अंधाराकडून प्रकाशाकडे जा आणि मृत्यूकडून अमरत्वाकडे जा।
ज्या दिवशी तुम्ही अमरत्वाकडे जाल त्या दिवशी आपल्या जीवनामध्ये मकर संक्रांती घडली. विठ्ठल बद्ध अवस्थेतून मुक्त अवस्था प्राप्त करून घेणं याचं नाव आहे मकर संक्रांती. याचं नाव आहे मकर संक्रांती. आणि ती मानव देहामध्ये आल्यानंतर प्रत्येकाने प्राप्त करून घेतली पाहिजे. भगवंताने मकर संक्रांत उत्क्रांती करण्याकरताच मानव देहाची निर्मिती केलेली. देवाने मानव देह मौज मजा करण्याकरता दिलेला नाही. भगवंताने मानव देह चिलीपिली निर्माण करण्याकरता दिलेला नाही. चिलीपिली गाढवण डुकर आपल्यापेक्षा जास्त निर्माण करतात. भगवंताने मानव देह शब्द स्पर्श रूप रस गंध पंचविषयाचं सेवन करण्याकरता दिलेला नाही. भगवंताने मानव देह बद्ध अवस्थेतून मुक्त होण्याकरता दिलेला आहे. आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने साधने आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे धन्यावी जन्मालो धन्यावी जन्मालो सच्चिदानंद सच्चिदानंद पदवी धन्यावी जन्मालो धन्यावी जन्मालो आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे 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 तुकोबरायने हा भगवंताने हा उद्देश डोळ्याच्या समोर ठेवून मानव देहाची निर्मिती केली. भगवंताने आपल्याला नुसता नरदेह दिलेला नाही. भगवंताने मानव शरीराच्या बरोबर ज्ञान शक्ती दिलेली आहे. निज ज्ञान घातले पाही तेव्हा सच्चित आणि आनंद अशा प्रकारची ही स्थिती अवस्था प्राप्त करून घेण्याकरता देवाने हा मानव देह निर्माण केलेला आहे. सत म्हणजे अमरता, चिद म्हणजे ज्ञानरूपता आणि आनंद म्हणजे दुःखरहितता. अशा प्रकारची स्थिती प्राप्त करून घेणं त्याचं नाव आहे मकर संक्रांती. त्याचं नाव आहे मकर संक्रांती. तेव्हा आपल्याला नाही कळत, शास्त्राने सांगितलंय आपल्याला, साधू संतांनी कंटरवानाने सांगितलंय, पण माणसं नाही जागा सोडित. महाराज जागा सोडत नाहीत. लय भरपूर कीर्तनकार वाट लावले पण तंबाखू सुटतच नाही. नाही सुटत. संत सांगून सांगून थकले, वाजत असे बोंब
कोणी नाही कती कानी, कारण आपल्याला मानव देहाचं महत्वच कळालेलं नसल्यामुळे काय विषयाचे चरवणे केली आयुष्याची गाळणी, अशी आपली स्थिती आहे. पण तुकोबराय सारखे महात्मे भूतलावर अवतीर्ण झाले आणि तुकोबराय सांगतात, आम्ही विषयाचं विकाराचं संसाराचं दास न होता धन्य आम्ही जन्मा आलो, 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 दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, झालो, तुकोबराय सांगतात, आम्ही मृत्यू लोकामध्ये जन्माला आलो, धन्य आम्ही जन्मा आलो. आपणही आलोय, आपल्याला धन्यता वाटतच नाही. तुकोबराय सांगतात, आम्ही भाग्यवान आहेत, मृत्यू लोकामध्ये प्रभूच्या कृपेने आम्हाला मृत्यू लोकामध्ये जन्म झाला. धन्य आम्ही जन्मा झालो आलो, दास पत्नीचे बायकोचे झालो. नाही ना असं म्हणले महाराज, आपण झालोय महाराज. तुकोबराय म्हणतात, का रे दास होशी संसाराचा खर, दुःखाचे डोंगर भोगावया. का रे दास होशी संसाराचा खर, खर म्हणजे तुम्ही म्हणा बाबा, आम्ही नाहीत म्हणणार. होय महाराज, आपल्याला त्यांच्याकडे जेव्हा जावं लागतं 11 वाजता. 11 वाजले की संसारी लोकांच्याच घरी आपल्याला जावं लागतं, त्यामुळे आपल्याला एवढं काही तासाडता येत नाही. पण आता तुकोबराय म्हणतात, त्याचा अनुवाद आम्हाला करावा लागतो. का रे दास होशी संसाराचा खर, संसाराचा दास जो झालेला आहे, मग तो रावणा एवढा ताकदवान आणि श्रीमंत असला तरी काही तथ्य नाही, दुःखाचे डोंगर भोगावया. पण तुकोबराय सांगतात, आम्ही या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर संसाराला आग लावली, संसारा आगी आपुलेनी हाते, लावोनी मागुते पाहू नये, जाळोनी संसार बैसलो अंगणी, तुझे नाही मनी मानसी, संसाराच्या नावी घालून या शून्य. तुकोबरायने त्याच्याकडे पाठ फिरवली. महाराज म्हणतात, आम्ही देवाचं दास्यत्व पत्करलं, भगवंताची सेवा केली, देवाचं नामचिंतन केलं.
देवाची वारी केली, देवाची पूजा केली, देवाचं भजन केलं. तुकोबारायांनी पांडुरंगाचं भजन केलं, नामचिंतन केलं आणि तुकोबारायांनी भगवंताची काय केली, प्राप्ती करून घेतली. भगवंताचं दर्शन तुकोबारायांना झालेलं आहे. भगवंताने तुकोबारायांना सगुण रूपामध्ये दर्शन दिलेलं आहे. आणि मग भगवंताचं दर्शन झाल्यानंतर तुकोबारायांच्या आनंदाला पारावार राहिलेला नाही महाराज. तुकोबाराय आनंदाने विभोर झालेले आहेत. तुकोबारायांच्या अंतकरणातला आनंद असा चेहऱ्यावरून काय होत होता, ओसंडत होता. पाहणारी लोक तुकोबारायांकडे बघायची. महाराजांकडे गाडी नाही, महाराजांच्या अभंगावर कीर्तन करणाऱ्यांनी घेतल्या. महाराजाकडे गाडी नाही, सायकल नाही, महाराजाला राहायला बंगला नाही, महाराजांच्या घरची चूल पेटत नाही, बायको नीट बोलत नाही, गावातले लोक कोपला पाटील गावीचे हे लोक, समाज अनुकूल नाही, तरी तुकोबारायांच्या चेहऱ्यावरून काय असा ओसंडत होता, आनंदाच्या लाटा लहरी अशा पसरत होत्या महाराज. तुकोबारायांकडे पाहिलं की आत्महत्या करायला चाललेला माणूस सुद्धा दाव फेकून द्यायचा आणि प्रसन्न व्हायचा, प्रसन्न व्हायचा. एवढा आनंद, एवढा आनंद. तुका म्हणे खातो शेंगदाण्याचे लाडू, आनंदाचे लाडू, आणि आपण दुःखाचे लाडू. आपला अनुभव काय आहे, दुःखाचे लाडू, दुःखाचे लाडू. तुकोबारायांकडे संसाराला अनुकूल काहीच नाही, तरी तुकोबाराय आनंदामध्ये डुंबून गेलेले आहेत. लोक म्हणायचे आपल्याकडे जळता जळा नाही, 4-4 गाड्या दारात उभा आहेत, इशीचा बंगला आहे, तरी झोप येत नाही. साखर कारखान्याचा कारखाना ताब्यात आहे, तरी डॉक्टर म्हणतात साखरेच्या पोतेकडे तुम्ही बघू सुद्धा नका, खायची तर नाहीच, पण नुसतं बघायचं सुद्धा नाही. आपल्याकडे सगळे पैशापरी पैसा आहे, गाड्या घोड्या आहेत, संसारापरी संसार आहे, मान आहे, सन्मान आहे, तरी सुद्धा आपल्या जीवनामध्ये दुःखच दुःख आहे. आणि तुकोबारायांकडे याच्यातलं काहीच नाही, तरी तुकोबाराय आनंदाने विभोर झालेले आहेत. आणि मग काही लोकांनी धाडस केलंय, तुकोबारायांच्या जवळ गेलेले, तुकोबारायांच्या चरणावर डोकं टेकवलं. स्त्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. तुकोबारायांच्या चरणाला साष्टांग दंडवत घातला आणि फात जोडून उभी राहिले. महाराज, आमच्याकडे संसाराला सगळंच अनुकूल असलेलं गबाळ आहे, तरी आम्ही आनंदी नाहीत, आणि संसाराला पोषक तुमच्याकडे काहीच नाही, तरी नाही या आनंदाशी जोडा. तुमच्या चेहऱ्यावरून असा आनंद उसळतोय, तुमचं अंतकरण एवढं प्रसन्न झालेलं आहे. तेव्हा एवढा आनंद होण्याचं, प्रसन्न होण्याचं कारण काय आहे? काय असं तुम्हाला मिळालंय की त्या आनंदाने तुम्ही विभोर झालेले आहात? एवढा आनंदी होण्याचं कारण काय आहे, सांगा ना आम्हाला. आणि मग तुकोबाराय सांगतात, हो, मी प्रसन्न झालोय, आनंदाने विभोर झालोय, त्याचं कारण आहे साधला हा पर्व काळ, साधला हा पर्व काळ, साधला हा पर्व काळ, साधला हा पर्व काळ, साधला हा पर्व काळ,
विचारले महाराज, काय तुमच्या प्रसन्नतेच आनंदाने विभोर होण्याचं कारण आहे? तुकोबारायांनी सांगितलं, हो, लॉटरी लागली मला. तुकोबाराय आपल्या प्रसन्नतेचं कारण सांगतायत. माझ्या जीवनामध्ये पर्वकाळ साधला. बरं, साधला हा पर्वकाळ. पर्वकाळ त्याला म्हणतात. बरं, पर्वकाळ त्याला म्हणतात. अनंत पटीने आनंद फल देतो त्याला म्हणायचं पर्वकाळ. पर्वकाळामध्ये अनंत पटीने फल मिळत असतं. अनंत पटीने. आपण दररोज स्नान करतो, पण मकर संक्रांतीच्या पर्व काळावर जर गंगेमध्ये तीर्थामध्ये स्नान केलं तर हजारो पटीने त्याचं काय मिळतं? फल मिळतं. एरवी पंगत केल्यानंतर आणि पर्व काळात पंगत दिल्यानंतर हजारो पटीने त्याचं फल मिळतं. तेव्हा तुकोबारायांनी माझ्या जीवनामध्ये काय साधला? पर्वकाळ साधला हा पर्वकाळ. माझ्या जीवनामध्ये पर्वकाळ साधला. म्हणले पर्वकाळ साधला. त्या पर्वकाळाचं स्वरूप काय आहे? अभंगाच्या प्रथम देवतीळी आला, देवतीळी आला, देवतीळी आला, देवतीळी आला, पांडुरंगाची कृपाच आहे महाराज. बीड जिल्ह्यामध्ये गुणवानांची खाण आहे. बीड जिल्हा म्हणजे अनेक मृदंगवादक, अनेक गायनाचार्य, अनेक विद्वान. बीड जिल्हा असेल, परभणी जिल्हा असेल, भगवंताची काय आहे देण आहे महाराज. तेव्हा सगळी मंडळी तयारच आहेत. 5 वाजेपर्यंत कीर्तन बंद करीत नाही मी आता. एवढी सगळी मंडळी तयार आहेत. वाजवणारे तर गोडच वाजवत आहेत. सिस्टीम चांगली आहे. आणि मी फराळ करून आलोय त्याच्यामुळे काय अडचण तेव्हा अत्यंत मंडळी आहेत. आपल्या सर्वांच्या कलेला विनम्र भावाने वंदन आहे. तेव्हा
तुकोबाराय म्हणतात माझ्या प्रसन्नतेचं आनंदाचं कारण आहे पर्व काळ साधला आणि त्या पर्व काळाचं स्वरूप तुकोबाराय सांगतात देव तिळी आला गोडे गोड जीव झाला तुकोबाराय सांगतात पर्व काळ साधला काय पर्व काळ साधला आहे तर तुकोबारायने रूपक केलेलं आहे मकर संक्रांतीचं काय केलं मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ घ्या गोड गोड बोला तिळाचं आणि गुळाचं काय केलं जातं मिश्रण केलं पाहिजे गुळ गोड आहे आणि तीळ स्निग्ध आहे आणि मग दोघांचं एकत्रीकरण झाल्यानंतर लाडू अशा प्रकारचा तयार होतो परिपूर्ण तयार होतो तसं इथं तुकोबारायने तिळाची उपमा जीवाला दिलेली आहे आणि गुळाची उपमा देवाला दिलेली आहे इथं रूपक केलंय तुकोबारायने मकर संक्रांतीचं तिळगुळाचं उपमान आणि उपमेय यांचा अभेद कल्पून जिथे वर्णन केलं जातं तिथे रूपक अलंकार घडत असतो तुकोबारायने इथे जीवाला तिळाची उपमा दिलेली आहे आणि तुकोबाराय सांगतात त्या तिळामध्ये कोण आलाय देव आला देव तिळी आला तर तीळ शब्दाचा अर्थ आहे जीव तीळ लहान आहे तीळ काय असतो लहान असतो तसा जीवही काय लहान आहे महाराज त्याला शरीराची संगती झाल्यामुळे तो परिच्छिन्न झालेला आहे परिच्छिन्न झालेला आहे तेव्हा जीव लहान आहे आणि परमात्मा महान आहे परमात्मा महान आहे महाराज सहस्त्र शीर्षा पुरुषाः सहस्त्र अक्षः सहस्त्रपाद सभूमिं विश्वतो वृत्वा आत्यतिष्ठत दशांगुलम परमात्मा किती मोठा आहे पुरुष सूक्त सांगतं सगळ्या जगाला व्यापून भगवान परमात्मा आणखीन 10 अंगुल परिमाणाचा काय आहे शिल्लक आहे तो एवढा मोठा आहे एवढा मोठा आहे अनंत ब्रह्मांडे उदरी पाणी पण घेत नाहीत बघा दिवसभर त्यांची एकादश निर्जलान आपली निर्लज्ज काही येऊ द्या पण एकादशी करा तेव्हा भगवान परमात्मा किती मोठे आहेत अनंत ब्रह्मांडे उदरी देवाच्या पोटामध्ये अनंत ब्रह्मांड आहेत ब्रह्मांड त्याला म्हणतात इथून खालचे 7 लोक आणि इथून वरचे 7 लोक 14 भुवनाचं एक काय असतं ब्रह्मांड खाली इथून अतल वितल सुतल तलातल रसातल महातल वर सरलोक महरलोक जनलोक तपलोक सत्यलोक वर 7 आणि खाली 7 आहेत आणि आपण मध्ये मृत्यूलोक मध्ये आहे तेव्हा या 14 भुवनाचं एक ब्रह्मांड आहे महाराज जग किती मोठं आहे आपण ज्या लोकात राहतो ते जग किती मोठं हे तरी आपल्याला माहित आहे का तर करणाऱ्या विज्ञानालाही अजून जगाचा काय लागलेला नाही मेळ लागलेला नाही किती मोठं आहे आणि अशी 14 भुवन त्याचं एक ब्रह्मांड आणि तुकोबाराय सांगतात अशी अनंत ब्रह्मांड ज्याच्या पोटात सामावलेली आहेत एवढा तो मोठा आहे विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळी भरोनी विठ्ठल व्यापक बीड जिल्ही असं नाही ना विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी भगवान परमात्मा एवढा मोठा आहे महाराज आणि जीव मात्र कसा आहे लहान आहे ज्या देहात राहतो त्या देहाला त्याने आपलं स्वरूप मानल्यामुळे
3.5 हाताचा देह आहे आणि त्याच्यामध्ये तो राहतो. जीव परिच्छिन्न आहे आणि परमात्मा व्यापक आहे. जीव दुःख स्वरूप आहे, परमात्मा आनंद स्वरूप आहे. तेव्हा तुकोबाराय सांगतात, माझ्या जीवनामध्ये पर्वकाळ साधला की जीवरूपी तिळामध्ये देव आला. म्हणजे जीवाचं आणि ब्रह्माचं काय झालं? ऐक्य झालं. जीवाचं आणि ब्रह्माचं काय झालं? ऐक्य झालं. आणि मग एकदा छोट्याने मोठ्याची संगती केली की छोटा छोटा राहत नाही. दुर्बळाची कन्या समर्थाने केली, अवदासाने माली दरिद्राची. दुर्बळाची कन्या समर्थाने केली, कन्या समर्थाने केली, अवदशाने माली. अवदशा नाही बरं, अवदशा. गरीबाची मुलगी जर राजाने केली तर मग ती म्हणेल आता वैद्यनाथ कारखान्याची उचल घ्या, म्हणेल का ती? नाही ना महाराज. अवदशाने माली दारिद्र्याची. ठोस छोट्या माणसाचा मोठ्या माणसाने स्वीकार केल्यानंतर तो छोटा राहत नाही. तसा हा परब्रह्म परमात्मा आणि जीवरूपी तीळ दोघांचं ऐक्य झाल्यामुळे आता परिच्छिन्न असलेला छोटा असलेला जीव आता काय झाला? परब्रह्म स्वरूप झाला. देव तिळी आला. जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्यासनी. दोघांचं ऐक्य झालं. दोघांचं ऐक्य झालं बरं का? ऐक्य झालं. जीव शिवा शेज रचिली आनंदे औटावी पदी आरोहण. जीव ब्रह्म स्वरूप झाला. गंगा नदी समुद्राला जाऊन मिळाल्यानंतर ती छोटी राहत नाही, समुद्रच होऊन जाते. समुद्र स्वरूप होऊन जाते. वा समुद्रा एवढं व्यापक तिचं स्वरूप होतं. तसा मायेच्या काय आपलं अविद्येच्या उपाधीने छोटा झालेला जीव. काय कल्पना अविद्या तेने झाला जीव. माया उपाधी शिव बोली जेती. अविद्येची उपाधी असल्यामुळे त्याला छोटेपण प्राप्त झालं. छोटेपण प्राप्त झालं. परंतु तुकोबाराय सांगतात, आम्ही साधना केली, साधनेचा परिपाक झाला आणि त्या साधनेच्या उत्कर्षाने सामर्थ्याने देव तिळी आला. आणि त्यामुळे झालं काय? गोडे गोड जीव झाला. जीवरूपी तिळामध्ये देव आल्यामुळे गुळ आणि तीळ एकत्र केल्यानंतर जशी गोडी वाढते, तुकोबाराय सांगतात तसा देव आणि जीवाचं ऐक्य झाल्यामुळे गोडे गोड जीवन झाला. शब्द कसे आहेत? गोडे गोड. जीव ही गोडच आहे महाराज. जीव ही काय होता? गोडच होता. पण त्याला कडू पण कशामुळे आलं? मुक्त होता परी. मुक्त होता परी. मुक्त होता परी. बळे झाला बंध. मुक्त होता परी. मुक्त होता परी. मुक्त होता परी. बळे झाला बंध. मुक्त होता परी. मुक्त होता परी. मुक्त होता परी. बळे झाला
5 मिनिटामध्ये काय अडचणच नाही बरं का. कारण आम्हाला दर्शन करून सकाळी उद्या 7 वाजता पारायण सुरू करायचे तीरला. गाथा पारायण चालू आहे. तेव्हा जीव हा ब्रह्मस्वरूपच होता, मुक्तच होता महाराज. परंतु मुक्त होता परी बळे झाला बद्ध. घेऊन या छंद माझे माझे अहम देहास्मी, अहम देहास्मी. मी देह आहे, मी देह आहे, मी देह आहे असं चिंतन केल्यामुळे व्यापक असलेला परिच्छिन्न झाला. आनंद स्वरूप असलेला कर्म करणारा कर्म भोगणारा झाला. तेव्हा मुक्तच होता ब्रह्मस्वरूप. जीव ब्रह्मैव नापराहा, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. जीव ब्रह्मैव नापराहा. जीव आणि ब्रह्म यांच्यामध्ये भेद नाही. जीव हा ब्रह्मस्वरूपच आहे. तुका म्हणे कैची कीव, कोठे जीव निराळा. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः. मनश्रेष्ठानिंद्रियानि प्रकृतिस्थानि कर्षति. जीव हा ब्रह्मस्वरूपच होता. पण झालं काय, त्याला अविद्येची मी देह आहे असा छंद घेतला आणि त्याला अविद्येची उपाधी लागल्यामुळे त्या व्यापकाला सोडलं आणि देहाला पकडलं. त्यामुळे व्यापक असलेला छोटा झाला आणि मग छोटा झाल्यामुळे कर्म करतो. कर्म केल्यानंतर कर्म भोगतो. अनंत दुःखाला त्याला सामोरा जावं लागलं. मिठाने समुद्र सोडल्यामुळे मिठाची किती फजिती महाराज. मिठाने समुद्राला काय केलं, सोडलं ना. ते मीठ तयार करणारे माणसं असं खाडीत पाणी काय करतात, अडवतात आणि मग त्याचं काय होतं, त्याला परिच्छिन्न करतात त्या पाण्याला आणि मग त्याचं मीठ तयार होतं. आणि मग मीठ तयार झाल्यानंतर व्यापक असलेल्या समुद्राला त्या मिठानं काय केलं, सोडलं. त्याचा परिणाम मग त्याला आता पोत्यात जावं लागलं. पोत्यातून ट्रकमध्ये पुन्हा परळीला यावं लागलं. परळीतून प्रत्येकाच्या घराघरामध्ये भरणीत यावं लागलं. पुन्हा भरणीत तरी कुठं नुसतं थांबतंय. भरणीतून पुन्हा पाटावर वंट्यावर, त्याच्यात पुन्हा हिरव्या मिरच्या, दोघाचं मिश्रण आणि मग सगळी आग व्हायला लागली मिठाची. मिरचीची संगती झाल्यामुळं मिठाच्या नाही या आगीशी जोडा जोडा मिरचीची संगत झाली आणि मग सगळी आग होऊ लागली. तेवढ्यावर काम भागलं नाही. पुन्हा तेल कडवलं आणि त्या कडवलेल्या तेलात पुन्हा टाकलं. बरं, काय वाटलं असं महाराज, नुसतं पोळायला लागलं. एकतर मिरचीची संगती झाल्यामुळे आग झालेली आणि पुन्हा उकळत्या तेलामध्ये नुसतंच दुःख महाराज, नुसतंच दुःख. आणि मग पुन्हा ते भाजीत गेलं. भाजीतून पोटात आणि पोटात गेल्यानंतर जाऊ नये तिथं. पोटात गेल्यानंतर त्याची विष्ठा झाली. विष्ठा, एवढं अधपतन झालं मिठाचं. कशामुळं, समुद्राला सोडल्यामुळं, आपल्या स्वरूपाला सोडल्यामुळे. त्या मिठाला हसायचं काही कारण नाही. आपली तीच परिस्थिती आहे. आपली तीच परिस्थिती आहे. आपणही परब्रह्म स्वरूपाला सोडून मी देह आहे आणि मग देहाला आपलं मानलं. आणि मग देहाला आपलं मानल्यानंतर कुणी हार घालतो, कुणी शिव्या देतो, कुणी निंदा करतो, कुणी स्तुती करतो. दररोज उठल्या उठल्या तुम्हाला काही कळतच नाही. महावाक्य ऐकावंच लागतं प्रत्येकाला.
देवाची आमच्यावर कृपा आहे दोघावर. नाहीतर बेजारीच महाराज, बेजारीच. मग देहाला आपलं स्वरूप मानलं की पुन्हा जन्मायचं. जन्माला येताना काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा. बर, पुन्हा जन्माला आल्यानंतर वाढायचं. वाढल्यानंतर अंगणवाडीतून पहिली, दुसरी, मॅट्रिक, 12वी, 13वी, 15वी काय असेल ते शिक्षण झाल्यानंतर कुठल्या तरी शाळेत शिकायचं. शिकल्यानंतर मग 2 हाताचे 4 अन 1-2 चिले पेलेला जन्म दिला की पुन्हा मरायचं, पुन्हा जन्मायचं, पुन्हा मरायचं. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे का? तर आपल्या स्वरूपाला सोडल्यामुळे. तेव्हा जीव परब्रह्म स्वरूपच आहे, परंतु अविद्येच्या उपाधीने आणि मी देह आहे असा छंद घेतल्यामुळे परब्रह्म स्वरूप असलेला जीव परिच्छिन्न झाला. तेव्हा तो मुळामध्ये ब्रह्मच असल्यामुळे महाराज म्हणतात गोड जीव झाला. परब्रह्म ही गोड म्हणजे आनंद वाचकच आहे आणि जीव ही आनंद वाचकच आहे. जरी तो परिच्छिन्न झालेला असला तरी सुद्धा तो गोडच आहे. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात असा परिच्छिन्न झालेला गोड असलेला, मुळामध्ये गोड असलेला जीव आणि परब्रह्म परमात्मा दोघांचं ऐक्य झालं. गोडे गोड जीव झाला, साधला हा पर्वकाळ. त्यामुळे गेला अंतरीचा मल विक्षेप आवरण. या मलाने महामळे मन तेव्हा जीव शिवाचं ऐक्य झाल्यामुळे गेला अंतरीचा मळ. तुकोबाराय सांगतात जीव शिवाचं ऐक्य झालं. आणि अशा प्रकारचा पर्वकाळ घडल्यामुळे आमच्या जीवनातलं पापही पुण्य गेले, पाप पुण्य गेले, पाप पुण्य गेले, पाप पुण्य गेले. नर करणे करे सो नरका नारायण बन जाये. मानव देह हा पर्वकाळ आहे. तुकोबाराय सांगतात हा पर्वकाळ, याचा आम्ही सदुपयोग केला, देवाची कृपा संपादन केली आणि जीव शिवाचं ऐक्य झालं. अशा पर्वकाळामध्ये आम्ही स्नान केलं आणि स्नान केल्यामुळे पाप पुण्य गेले. महाराज म्हणतात स्नान केलं कोणत्या गंगेमध्ये? तर जे ज्ञान गंगे नहाले, पुढे जे ज्ञान गंगे नहाले, शांतीशी आले पालव जैसे. जे ज्ञान गंगे नहाले, काय 9व्या अध्यायातली होई. आता मला आठवणा गेली आणि तुम्हाला कोणाला आठवणा. जे ज्ञान गंगे नहाले पूर्णतः जेवो निधाले, शांतीशी आले पल्लव नवे. ते गुरुवरे रामकृष्ण भाऊ म्हणायचे आपण केलेलं आपल्याला कामाला येतं, दुसऱ्यावर कधीच अवलंबून राहायचं नाही. जे ज्ञान गंगे नहाले पूर्णतः जीवने झाले, शांतीशी आले पल्लव नवे. तुकोबाराय सांगतात आम्ही ज्ञानाच्या गंगेमध्ये काय केलं? स्नान केलं. आणि त्या ज्ञान गंगेच्या स्नानाने परिणाम झाला, पापही गेलं आणि पुण्यही गेलं. पाप गेलं ठीक आहे, पण पुण्य गेलं. महाराज म्हणतात पुण्यही गेलं. पाप जसं दुःखाला जन्म मरणाला कारणीभूत आहे, तसं पुण्यही जन्म मरणाला कारणीभूतच असतं. महाराज पापात्मके पापे नरका आ जायचे आणि पुण्यात्मके पापे स्वर्गा जायचे. देव सोडून जर
स्वर्गाला आणि दुसरीकडे ते पुण्य नेत असेल तर त्याला पुण्य म्हणायचंच नाही, ते सुद्धा काय आहे, पापच आहे. मजाची मजा असता जे नेहमी दुरावे पंडू सुता, ते पुण्य आयुष्य म्हणता जीवन तुटे काही माऊली म्हणतात. मला सोडून 100 यज्ञ करून ते पुण्य जर स्वर्गाकडे घेऊन जात असेल तर भगवान सांगतात ते पुण्य नाही, ते काय आहे, पाप आहे. देव अंतर येते पाप. यज्ञ केलेला असलं तरी ते पापच आहे महाराज, पापच आहे. माते जेने पावे ते शुद्ध पुण्य. तेव्हा महाराज म्हणतात अशा प्रकारचं आमच्या ज्ञानगंगेमध्ये स्नान केल्यामुळे पापही गेलं, पुण्यही गेलं. आम्ही परब्रह्म स्वरूप झाल्यामुळे तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. पुढं काय हो, लागू नेदू पाप पुण्य अंगा पाप पुण्य गेली. एका स्नानेची खुंटली, एका ज्ञानगंगेच्या स्नानाने हे सगळं गेलं आणि आम्ही परब्रह्म स्वरूप झालं. आता आम्हाला जगामध्ये भगवान परमात्म्याशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. त्यामुळे आमची वाणी आता कशी झाली, माने वाणी हा हा तुका माने वाणी.